76/2021 17 मार्चच्या पहाटे 1 ते 5 दरम्यान गोडाऊन फोडून गोडाऊनमधला कपड्याचं साधारणतः 21.5 लाख रुपये रकमेचे कपडे चोरून नेण्यात आलेले होते। पोस्टे प्रभारी नांदेड ग्रामीण, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, नांदेड ग्रामीणचे डीबीचे अधिकारी, एलसीबीचे अधिकारी यांनी अथक प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। यातले 3 आरोपी आता अटक करण्यात आलेले आहे। त्यांच्याकडनं जवळपास 20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। 2 आरोपींचा अजून शोध सुरू आहे। यातला आरोपींचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे पूर्वीचं, हेही पडताळणी करत आहोत आणि फरार आरोपी नांदेडच्या बाहेर आहेत, त्यांच्या मागावर आपले पोलीस पथक रवाना केलेले आहे। सोशल मीडियावर मजकूर फिरत आहे, त्यांच्यावर काय करायचं? सगळ्यांना कल्पना आहेच आपल्याला की नांदेड जिल्ह्यात कालपासून लॉकडाऊन सुरू आहे, तर जुने काही व्हिडिओ आहेत ते पोस्ट करून नांदेड पोलीस विभागाची, नांदेड प्रशासनाची बदनामी करणारे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर ते ज्यांनी पोस्ट केले त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि संबंधित एका इसमाविरुद्ध 501, 505, 2 IPC प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि यानंतरसुद्धा ज्यांच्याकडनं अशा प्रकारे बदनामी करत व्हिडिओ पोस्ट केले जातील त्यांना निश्चितच शोधून परिणामकारक कारवाई केलेली आहे। पण आव्हान करणार कसं आहे जनतेला हेच आवाहन करू इच्छितो की आपण जो प्रशासनात सहकार्य करत आहात, प्रशासनात म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला सहकार्य करत आहात। सगळ्यांना कल्पना आहे ही जी लाट आहे कोरोनाची, यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाधित इसमांचं प्रमाण वाढत आहे आणि वैद्यकीय सुविधा त्या प्रमाणात थोड्याशा कमी पडतात। तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे। मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केलाच पाहिजे। विनाकारण बाहेर फिरू नका आणि स्वतःलाही वाचवा, आपल्या कुटुंबियांनाही वाचवा आणि समाजाची आणि स्वतःची मदत करा। रोजी डिझॉन कॅज्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं गोडाऊन जे सिडकोमध्ये आहे ते पहाटे 1 ते 5च्या दरम्यान फोडून त्यामधून जो रेडीमेड मुद्देमाल जो आहे त्याच्यामध्ये मेन जे आहे ते शेरवानी, म्हणजे लग्नामध्ये जे शेरवानी सूट वापरला जातात तो मुद्देमाल त्या ठिकाणून चोरून गेला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 17 तारखेला CR नंबर 176/21 नुसार 461, 380 भादवीनुसार गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपासादरम्यान पोलीस निरीक्षक गुरबाण साहेब, त्याचप्रमाणे त्यांची सर्व DBT यांना माहिती मिळाल्यावरून 25 मार्च रोजी त्या गुन्ह्यातील 3 आरोपी दिगंबर तुकाराम धुमाळे, रामदेव संभाजी मुंडे आणि नरसिंग रामकिशन ओदा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याचबरोबर या चोरी करताना जे वाहन वापरलेलं होतं, टेम्पो होता अशोक लेलंड कंपनीचा, ते वाहन पण या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। एकूण 22,70,160 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि 3 आरोपी ताब्यामध्ये आहेत। त्यांना 29 मार्च पर्यंत